आजकाल ना ही फार महत्वाची गोष्ट आहे की मुलांचं एज्युकेशन होत आहे, पण त्यांचं मेंटल हेल्थ पण आणि त्यांचं फिजिकल हेल्थ पण चांगलं राहणं फार गरजेचं आहे. हे जेव्हा दोन गोष्टी असतात तेव्हा एज्युकेशनमध्ये अर्थातच मुले पुढे जातात. सर, आपल्या महाविद्यालयाबद्दल अजून बोलायचं तर हॅकेथॉन आणि इंटरनॅशनल लेवलच्या ज्या काही स्पर्धा होतात त्यातही कामगिरी खूप चांगली असते. हो, खूपच. म्हणजे मला खरंच तुम्ही हा प्रश्न विचारलात हे खूप चांगलं झालं की या वर्षी विशेषतः 25-26 सालामध्ये जी नॅशनल लेवलची हॅकाथॉन झाली त्याला स्मार्ट इंडिया हॅकाथॉन असं म्हणतात. आणि ही AICTE आणि आपलं मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन सेंट्रल गव्हर्नमेंटचं त्यांच्या मार्फत ती घेतली जाते. देशभरामध्ये ती स्पर्धा घेतली जाते. तर त्याचा पहिला जो राऊंड असतो तो एलिमिनेशनचा राऊंड असतो. म्हणजे कॉलेजच्या लेवलला स्पर्धा घेऊन काही संघ निवडले जातात. तर असे आम्ही 50 संघ निवडून पुढच्या राऊंडसाठी पाठवले होते. तर त्यातनं 11 संघांना ग्रँड फायनलमध्ये भाग घ्यायची संधी मिळाली. आणि मला वाटतं हे एकमेव कॉलेज असावं देशामधलं की ज्यांचे 11 संघ हे फायनलमध्ये गेले. आणि ह्या वेगवेगळ्या ठिकाणी या स्पर्धा देशभरामध्ये झाल्या. असे साधारण 14 ठिकाणी या स्पर्धा होत होत्या. त्यात 11 ठिकाणी आमच्या टीम गेलेल्या होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यातल्या 6 टीमला पहिलं बक्षीस मिळालं. आणि हा सुद्धा एक मला वाटतं रेकॉर्ड आहे, कारण दुसऱ्या कुठल्याच कॉलेजला अशा 6 टीमला पहिलं बक्षीस त्यामध्ये सॉफ्टवेअर कॅटेगरीमध्ये मिळालेलं नसेल. आता हे सगळं करताना ही 4थं वर्ष आहे स्मार्ट इंडिया हॅकाथॉनचं. दरवर्षी 1 किंवा 2 टीमला आमच्या पहिलं बक्षीस मिळत होतं, परंतु यावर्षी 6 टीमला मिळालं. हे मला वाटतं त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं यश आम्हाला म्हणता येईल. आणि याचं कारण असं आहे की सातत्याने आम्ही मुलांना मार्गदर्शन या दृष्टीने करतो. स्टाफ मेंबर तर करतातच, परंतु ज्या मुलांनी मागच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता ते मुलं सुद्धा या नव्या मुलांना मार्गदर्शन करतात. म्हणजे अगदी पासआउट झालेले विद्यार्थी सुद्धा परत येऊन मुलांना मार्गदर्शन करतात. काही इंडस्ट्रीचे लोक येऊन त्यांना मार्गदर्शन करतात. आणि त्यांच्याकडनं पूर्ण प्रिपरेशन आम्ही करून घेतो की स्पर्धेला जाण्यापूर्वी त्यांची तयारी जी आपण म्हणतो ती करून घेतो. पण ही स्पर्धा खूप अवघड असते. म्हणजे जरी एवढी सगळी तयारी केली तरी ही हॅकाथॉन जी असते ती काही वेळेला 12 तासाची, 24 तासाची, 36 तासाची असते. सलग तुम्हाला काम करून प्रश्न सोडवावा लागतो. तर तो करत असताना खूप म्हणजे टेक्निकल नॉलेज पण लागतं आणि पर्सिस्टंट लागतं की हे सोडून देता उपयोगाचं नाही. तर हे सगळं मुलांनी आमच्या दाखवलं. आणि टेक्निकली त्यांना खूप म्हणजे इनपुट्स आमच्याकडनं चांगले मिळालेले असल्यामुळे ते वेगवेगळे सोल्युशन्स त्यातनं काढू शकतात. आणि म्हणूनच एवढे बक्षिसं ते नॅशनल लेवलला मिळवू शकले. आमच्या दृष्टीने खूप अभिमानाची गोष्ट आहे की आमचे विद्यार्थी हे वेगवेगळ्या राष्ट्रीय संस्थांबरोबर कॉम्पीट करून प्रथम क्रमांक मिळवू शकतात. आणि दुसरं वैशिष्ट्य या स्पर्धेचं असं होतं की हे जे प्रश्न होते ते काही मिनिस्ट्रीने दिलेले होते. म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्सेस यांनी त्यांचे प्रश्न दिलेले होते. त्यांना सोल्युशन्स पाहिजेत. ही मुलांची जी इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स आता आहेत ती कदाचित पुढे ती इम्प्लिमेंट केली जातील.